अश्लेषा शंखनाथ प्रस्तुत बिझनेस मंत्र या मालेत मी तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या तरुण पिढीची अनेक स्वप्न असतात आणि ती पूर्ण करण्यासाठी त्यांना नोकरी हा महत्त्वाचा टप्पा वाटतो. पण अनेक जण फक्त नोकरीवर थांबत नाही तर त्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असतो. नोकरी किंवा आपल्या स्वप्नांना नोकरीच्या चौकटीत न ठेवता त्यांना उद्योजकतेची दिशा देणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत आणि आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत गणेश पडोळे, जे सिल्वर मायक्रोसिस्टमचे डायरेक्टर आहेत आणि त्यांचा स्वतःचा प्रवास एका नोकरीपासून तर व्यवसायापर्यंतचा राहिला आहे. चला तर त्यांच्या या प्रवासाबद्दल आणि उद्योजकतेमधले असलेल्या नवीन चॅलेंजेसबद्दल आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचे शंखनाथ प्रस्तुत बिझनेस मंत्र या मालेत. सर, सुरुवातीला तुमच्या प्रवासाबद्दल मी सांगितलंच आहे, तुमचा नोकरीपासून ते व्यवसायापर्यंतचा प्रवास राहिला आहे, तर या प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला फार आवडेल. हो, नमस्कार आणि मला इथे बोलवल्याबद्दल खूप खूप तुमचा धन्यवाद. माझा प्रवासाबद्दल जर सांगायचं झालं तर मी आधी माझं इंजिनिअरिंग केलेलं आहे, त्याच्यानंतर माझं M.Tech पण झालेलं आहे आणि बिझनेसबद्दलही बरंच नॉलेज आहे. सुरुवातीच्या काळामध्ये मी नागपूरच्या 2 ज्या नामांकित कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंग, तिथे मी जॉब केलेला आहे. त्याच्यानंतर हळूहळू मी बिझनेसमध्ये काम केलेलं आहे. तर मला नोकरी आणि बिझनेस या दोन्हीबद्दल बऱ्यापैकी नॉलेज आहे. आणि करंटली जे आम्ही कंपनी रन करतो ते सिल्वर मायक्रोसिस्टम्स, तिथे आम्ही CRM टाईपचे सॉफ्टवेअर डेव्हलप करतो आणि जे स्टुडंट्स आहेत त्यांना याच्याबद्दल आम्ही ट्रेन पण करतो आणि त्यांचं आम्ही बऱ्याच मुलांचं प्लेसमेंट पण करून दिलेलं आहे. तर मला याच्याबद्दल कमीत कमी 18 वर्षापासून मला या क्षेत्रामध्ये नॉलेज आहे, जॉब प्लस बिझनेस. तर काही काळ मला माझा जॉबमधला अनुभव आणि काही वर्ष माझा बिझनेसमधला अनुभव. तर या दोन्हीबद्दल मी आजच्या पॉडकास्टमध्ये काही शेअर करणार आहेत महत्त्वाचे मुद्दे. सर, जसं तुम्ही सांगितलं की मागच्या 18 वर्षापासून तुम्हाला नोकरी आणि व्यवसाय दोन्हीबद्दल माहिती आहे, तर नोकरी करत असताना आपणही व्यवसाय करावा असं का वाटलं आणि याबद्दलची मुख्य प्रेरणा काय होती तुमची? ॲक्च्युली कसं असते, आपण नोकरी करत असू किंवा बिझनेस करत असू तर आपण त्या दोन्ही गोष्टी बाय चान्स किंवा बाय चॉईस आपण करतो. तर बाय चान्स नोकरी करणं किंवा बिझनेस करणं आणि बाय चॉईस करणं याच्यामध्ये खूप जास्त एक फरक आहे. जर तुम्ही तुमची नोकरी किंवा बिझनेस बाय चॉईस जर केलं तर त्याच्यामध्ये सक्सेसफुल होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. कारण सक्सेसफुलचा फॉर्म्युलाच हा आहे की जर तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये तुमचं 100% दिलं तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये नक्कीच सक्सेसफुल व्हाल. म्हणजे सक्सेसफुलचा मंत्रच आहे की तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं 100% द्यायला पाहिजे. आणि जर तुम्ही तुमचं 100% नाही दिलं तर मग खूप जास्त चान्स आहे की त्याच्यामध्ये तुम्ही फेल होणार. तर जर एखादी गोष्ट तुम्ही तुमच्या इच्छेनुसार केली तर आपण नक्कीच त्याच्यामध्ये आपलं 100% देतो. फॉर एक्झाम्पल, आधी आपण जे मुलं जनरली क्रिकेट खेळत होतो, जसं आम्ही 21-22 वर्षाचे होतो त्यावेळेस आम्ही क्रिकेट खेळत होतो, कारण क्रिकेट खेळण्याचा आम्हाला छंद होता, आवड होती. तर मग ऊन असो पाऊस असो तरी आम्ही ते क्रिकेट खेळायचं, त्याच्यामध्ये आपलं 100% द्यायचं. म्हणजे इतकंच काय की तहान भूक सगळं हरपून आम्ही ते काम करायचं. तर म्हणण्याचा उद्देश हाच की जर आपण बाय चॉईस जर केलं एखादं काम तर त्याच्यामध्ये आपण 100% देतो. आणि एखादी गोष्ट जर आपण बाय चान्स जर केलं तर त्याच्यामध्ये फेलियर होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण तुम्हाला ते न आवडता पण ते तुम्ही गोष्ट करत आहात, तर त्याच्यावर तुमची पाहिजे तेवढी तीव्र इच्छा नाही आहे किंवा आपण त्याला म्हणू की इच्छाशक्ती नाही आहे. त्याच्यामुळे जर इच्छाशक्ती नसलं तर आपण त्याच्यामध्ये त्या गोष्टीमध्ये 100% देणार पण नाही. आणि जसं की मी आत्ताच सांगितलं की ज्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमचं 100% देणार नाही तर मग तुमचे त्याच्यामध्ये फेलियर होण्याचे चान्सेस जास्त आहे. तर सरळ एका भाषेमध्ये हे की तुम्ही तुमचं जॉब असो किंवा बिझनेस असो हे आधी डिसाईड करायला पाहिजे की ते बाय चान्स आहे तुम्ही निवडलेला आहे की बाय चॉईस निवडलेला आहे. सुरुवातीच्या दिवसामध्ये मी जे क्षेत्र निवडलं होतं जॉब, ते बाय चान्स होतं. आणि बरेच वर्ष मी काम त्याच्यामध्ये केलेलं जॉबमध्ये, पण करता करता मला असं जाणवत होतं की नाही, हे आपलं आवडीचं क्षेत्र नाही आहे.
त्याच्यामध्ये काही वर्षांनंतर मला असं जाणवू लागलं की नाही, आपण याच्यामध्ये आपलं 100% देत नाही आहे. तर एक दिवस मी शांत बसून पेपरवर लिहिलं की आपलं जे जॉब आपण करतोय हे खरंच आपल्याला आवडत आहे का. तर त्यावेळेस मग एक आतून आवाज आली की नाही, हे जे आपण काम करतोय ते आपल्या इंटरेस्टचं नाही आहे, आपलं इंटरेस्ट काही वेगळं आहे. तर तेव्हा मला समजलं की नाही, हे आपण जे काम सिलेक्ट केलेलं आहे हे बाय चान्स आहे. तर मग स्वतःला मी विचारलं की बाय चॉईस आपण काय करायला पाहिजे. तर माझ्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना येऊ लागल्या आणि तसं मी माझ्या एका पेपरवरती लिहित गेलो आणि नंतर समजलं की नाही, आपल्याला जे करायचं आहे ते वेगळं आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक माणसाला ही गोष्ट माहिती असायला पाहिजे की जीवनामध्ये त्याचं टार्गेट काय आहे. अगदीच. मी खूप साऱ्या लोकांसोबत डिस्कस केलेलं आहे आणि मी त्यांना पण विचारतो की तुम्ही जॉब करताय ठीक आहे किंवा बिझनेस करताय ठीक आहे, पण तुमचं अल्टिमेटली टार्गेट काय आहे आयुष्यामध्ये. तर जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारतो तेव्हा त्यांचं जे माइंड आहे ते एकदम ब्लाइंड होऊन जातं की यार मला करायचं काय आहे, की काय करायचं आहे लोकांना माहीतच नाही आहे. नुसतं नुसतं पडतच आहे ते, जॉब असो किंवा इवन बिझनेस. पण त्याला मी माझ्या भाषेमध्ये मृगजळ म्हणतो. ॲक्च्युली या टॉपिकला मी खूप जास्त एक्सप्लेन करतोय, पण ते गरजेचं आहे. मी या माझ्या भाषेमध्ये त्याला मृगजळ म्हणतो. मृगजळ म्हणजे काय, भरपूर लोकांना मृगजळबद्दल माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांना मी सांगतो की जसं की उन्हाळ्याचे दिवस आहे, त्याच्यामध्ये एक मृग आहे. तो मृग वाळवंटामध्ये फिरत आहे आणि त्या मृगाला तहान लागलेली आहे. तर त्याला तहान लागली आहे, त्याला आता पाणी पाहिजे आहे. तर ते जे रेती आहे, वाळवंटात जी रेती असते त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश पडल्यावर असा भास होतो की तिथे पाणी आहे. इव्हन आजकालच्या काळामध्ये तुम्ही पाहत असाल की जसे डांबरीकरण रोड आहे, डांबर रोड आहे, तुम्ही तिथून जर चालले कार घेऊन, गाडी घेऊन, तर तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जाणवते की समोर रोडावर कुठेतरी पाणी सारखं दिसतंय, चमकल्यासारखं दिसतंय. तर आपण त्याला मृगजळ म्हणतो. तर मृगला असं वाटतं की तिथे पाणी आहे, तो धावतो तिथे. पण प्रत्यक्षामध्ये तिथं जेव्हा तो जातो तेव्हा माहिती होते की नाही, हे पाणी नाही आहे, हे रेतीच आहे. मग आणखी थोडं समोर पाहत होतो तर त्याला पुन्हा तेच असं धावता 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 शेवटी तो मृग मरून जातो, पण त्याला शेवटपर्यंत पाणी मिळत नाही. म्हणण्याचा उद्देश हाच की मी भरपूर लोकांसोबत बोललो आहे आणि हे माझ्यासोबत पण झालेलं आहे की लाईफमध्ये टार्गेट काय आहे हे माहीतच नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही एकदा तरी तुमच्या आयुष्यामध्ये शांत बसून एक पेपर पेन घेऊन बसायला पाहिजे. तुमच्या लाईफमध्ये टार्गेट काय आहे हे तुम्ही लिहायला पाहिजे. आता आणखी जर तुम्ही मला अलाव करत असाल तर मी आणखी थोडं याला एक्सप्लेन करतो. नक्कीच. जसं की एक नोकरदार माणसं जर आपण उदाहरण घेतलं तर त्याच्या आयुष्यामध्ये त्याचं टार्गेट काय असतं. अगदी मी आधी सांगतो की त्याला टार्गेट नसतंच. मी आता जरी कोणा तरी नोकरदार वर्गाला एखाद्याला विचारलं की तुझं टार्गेट काय आहे, तर त्याला टार्गेट आहेच नाही. मग त्याचं असं म्हणणं राहील की नाही, मला फक्त फॅमिलीला चालवायचं आहे, फॅमिलीचं भरण पोषण करायचं आहे त्यासाठी. मग मी त्याला विचारतो की तुझं इतकंच आहे काय, तुला इतकंच करायचं आहे का. तर म्हणतो की नाही. मग समोर काय, तर म्हणतो की मला एक घर पण करायचं आहे. म्हटलं की ठीक आहे, तुझं फॅमिलीचं भरण पोषण होत आहे, ठीक आहे, तुझं घर झालं, ठीक आहे, याच्यानंतर तुझं आणखी काही इच्छा नाही आहे का, काही टार्गेट नाही आहे का. तर मग तो पुढचा विचार करतो, हो आहे. मग काय, कार पाहिजे आहे. मग म्हटलं की इतक्यावर झालं काय, तर नाही. मग काय, मग पेन्शन पाहिजे, म्हणजे समोरचं खर्च करण्याला काहीतरी पैसे पाहिजे आहे. ठीक आहे. तर मग मी त्याला हा प्रश्न विचारतो की तुला सगळं करायचं आहे, ठीक आहे, पण कधीपर्यंत, वयाच्या कोणत्या वयापर्यंत तुला हे अचीव करायचं आहे. तर एक नोकरदार वर्गाचा डोक्यामध्ये एक फिक्स आहे की आपल्याला जॉब करायचा आहे आणि ॲट द एज ऑफ 58 किंवा 60 रिटायरमेंट राहणार आहे. त्याच्यानंतर खूप काही पैसा येणार आहे आणि मग त्याच्या भरोश्यावर हे आपण सगळं करूया, म्हणजे एन्जॉयमेंट करूया, लाईफ जगूया. पण लाईफ जगणं म्हणजे काय हे त्यांना ॲक्च्युली माहीतच नाही आहे. बरं, त्यातल्या त्यात नोकरदार वर्ग जो आहे तो घर करतो, ठीक आहे, पण तो लोनवर घर करतो की डेट फ्री करतो. डेट फ्री म्हणजे लोन फ्री करतो, म्हणजे लोन न काढता करतो की लोन काढून करतो. तर तुम्हाला याचं उत्तर सरळ मिळेल, तो लोन काढून करतो. त्याच्यानंतर त्याला कार पण घ्यायची आहे, तर तो ऑन कॅश घेण्याचा प्रयत्नच करत नाही का, तर पेमेंटच नाही आहे. तर मग त्याच्यावर तो लोन काढतो आणि या लोनमुळे तो दुःखी होतो आणि मग 58-60मध्ये त्याच्याकडे पैसा येतो, पण पैसा आल्यानंतर त्याचा तो तेवढं एन्जॉयमेंट करू शकत नाही का,
कारण तोपर्यंत त्याचा इंटरेस्ट पण संपून जातो आणि पैसा येऊन पण त्याचा तो एन्जॉयमेंट घेऊ शकत नाही. तर मला हे म्हणायचं आहे की तुमचं लाईफमध्ये उद्दिष्ट काय आहे, टार्गेट काय आहे, ते आधी डिसाईड करावं, एका पेपरवरती लिहावं की परिवाराचं भरण पोषण करायचं आहे, घर घ्यायचं आहे, पण ते पण डेट फ्री, म्हणजे असं घर की ज्याच्यावर तुमचं लोन नसायला पाहिजे, कार लोन नसायला पाहिजे, पुढे आणखी तुम्हाला प्रवास करायचा जीवनामध्ये किंवा पेन्शन पाहिजे, हे सगळं ठीक आहे, पण कोणत्या वयापर्यंत हे जास्त महत्त्वाचं आहे. माझ्यानुसार हा प्रत्येकाचा टार्गेट असायला पाहिजे की त्याचा वयाच्या 40व्या वर्षापर्यंत हे सगळं टार्गेट हे सगळे टार्गेट अचीव व्हायला पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, कोणते? फॅमिलीचं भरणपोषण, एक घर पण लोनवर नाही, कार पण लोनवर नाही, फिरायला थोडा बहुत पैसा पण लोनवर नाही, आणि एक प्रॉपर पेन्शन. हे सगळं तुम्ही तुमच्या वयाच्या 40 वर्षापर्यंत अचीव करायला पाहिजे, सो दॅट तुम्ही त्या जीवनाचा प्रॉपरली एक आनंद घेऊ शकता. तर आपण जर हा विचार केला की हे खरंच मग 40 वर्षापर्यंत जे तुम्ही आपण म्हणतो की फायनान्शियल फ्री व्हायचं आहे किंवा रिटायर्ड व्हायचं आहे एक प्रकारचं, तर हे तुमचं नोकरीने साध्य होऊ शकते का? जर साध्य होऊ शकत असेल, खूप चांगली गोष्ट आहे. पण 100मधून 1 किंवा 2% असे लोक असतील ज्याचं साध्य होत असेल, पण मला वाटत नाही असं होते. तर त्याच्यावर मग एक उपाय काय आहे? तर एक उपाय म्हणून तुम्ही बिझनेसकडे बघायला पाहिजे. कारण नोकरीमध्ये भरपूर लिमिटेशन्स आहेत. पैसा पण तुम्ही कमवाल, लिमिटेड आहेत, तुमच्याकडे टाईम पण तुमच्यासाठी लिमिटेड आहेत. बिझनेसमध्ये तसं नसतं, तुम्ही स्वतःसाठी भरपूर काही करू शकता. तर तुम्ही तुमचं टार्गेट डिसाईड करायला पाहिजे, आणि टार्गेट जमेपर्यंत मला वाटत नाही की नोकरी म्हणून अचीव होईल. तर तुम्ही तुमची मानसिकता बदलायला पाहिजे, आणि त्यावेळेस तुम्ही जरा तुमच्या बिझनेसकडे वळायला पाहिजे, जरा विचार करायला पाहिजे. तुम्ही खूपच सुंदर एक्झाम्पल देऊन समजवलं सर. आणि प्रत्येक वयामध्ये म्हणजे एका एज लिमिटमध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी अचीव करायला पाहिजे, आणि त्यानंतरही आपल्या काही गरजा असतात त्या पण कशा भागतील, या सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही खूपच चांगलं सांगितलं. सर, तुम्ही नोकरी करून व्यवसायाकडे वळलात, तर त्याचे तुमचे सुरुवातीचे दिवस कसे राहिले, काय अनुभव होता तो? माझे बिझनेसचे सुरुवातीचे दिवस तसे जरा चॅलेंजिंग होते, पण मी तेवढे चॅलेंजेस फेस केले नाही. का? कारण मी लक्ष दिलं होतं माझ्या कॅपिटलकडे. कारण कॅपिटल म्हणजे बिझनेसमध्ये लागणारा पैसा. अच्छा. तर कुठलाही बिझनेस जेव्हा तुम्हाला सुरुवात करायची आहे, तर त्यासाठी तुम्हाला कॅपिटल हे लागणारच आहे. तर तुम्ही ते कॅपिटल तुमच्याकडे जर असलं, तर तुम्हाला जास्त चॅलेंजेसला फेस करावं लागत नाही. आहे, चॅलेंजेसचे वेगवेगळे प्रकारच आहेत, पण सगळ्यात पहिला चॅलेंज म्हणजे कॅपिटलचा प्रॉब्लेम. तर ज्यांना नोकरीतून बिझनेसकडे वळायचं आहे, त्यांनी सुरुवातीलाच काय करायला पाहिजे की जे नोकरीमधून तुम्ही पैसा कमवतायत, त्याच्यामधला काही पैसा तुम्ही कॅपिटलमध्ये जमा, म्हणजे बिझनेस करायचा आहे या उद्दिष्टाने कॅपिटल त्याचं जमा करायला पाहिजे हळूहळू. जनरली काय होतं, मी बघितलं आहे की ज्या पर्सनला नोकरीतून बिझनेसकडे वळायचं आहे, तर तो नोकरीला क्विट करून, म्हणजे नोकरीला सोडून ताबडतोब बिझनेसमध्ये येतो, आणि त्यावेळेस त्याच्याकडे तेवढं कॅपिटल नसते. तर याच्यावर एक उपाय असा आहे, आणि जो मी पण इम्प्लिमेंट केलेला आहे, की नोकरी करता करता तुम्ही जरा बिझनेसचा विचार करायला पाहिजे पॅरलली. आणि त्यासाठी कॅपिटल पण तुम्ही एक वेगळं काढायला पाहिजे. आणि तुम्हाला वाटलं की आता कॅपिटल बऱ्यापैकी झालेलं आहे, मग त्यावेळेस जरा बिझनेस सुरू करायला पाहिजे. तोपर्यंत पुन्हा एकदा रिपीट करतो, तोपर्यंत नोकरी सोडू नये. आणि ज्यावेळेस मग तुम्हाला वाटलं की नाही आता बिझनेस जरा फ्लोमध्ये आलेला आहे, त्यावेळेस तुमचा जरा कॉन्फिडन्स पण वाढतो. कारण कॅपिटल पण असतो, बिझनेस पण ग्रो होतो, कस्टमर पण तुमच्याकडे असतात, आणि त्या पॉईंटला तुम्ही डिसिजन घेऊ शकता की आता तुम्हाला नोकरी क्विट करायची आहे की नाही करायची आहे. कारण एकदा का तो फ्लोमध्ये आला, तर तुम्ही नोकरीकडे तेवढा वेळ देऊ शकणार नाही. तर मग त्यावेळेस तुम्ही ते नोकरी क्विट करावी, आणि बिझनेसकडे त्यावेळेस तुम्ही लक्ष द्यावं. बिझनेसमध्ये एक असते रिस्क. प्रत्येक बिझनेसमध्ये एक रिस्क असतेच. तर तुम्ही एक बिझनेस करता याचा अर्थ की तुम्ही एक रिस्क घेताय. रिस्क घ्यायलाच पाहिजे, पण ती रिस्क तुमची कॅल्क्युलेटेड असायला पाहिजे. म्हणजे असं नाही की मला बिझनेस करायचा आहे आणि तो चालणार की नाही चालणार मला माहिती नाही, किंवा किती कॅपिटल लागणार, किती रिस्क आहे त्याच्यामध्ये, असं नसायला पाहिजे. तुमचं एक कॅल्क्युलेशन असायला पाहिजे. आणि एकंदरीत काय, तुमचं जे रिस्क आहे
हे कॅल्क्युलेटेडच असायला पाहिजे, म्हणजे त्याचे चान्सेस, तुमचे बिझनेसचे सक्सेस होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात ॲज कम्पेअर टू फेलियर. अच्छा सर, एखाद्या व्यक्तीने जर व्यवसायाकडे जाण्याचा निर्णय घेतला तर सुरुवातीला त्याला अपयश येतील किंवा आणखी काही चॅलेंजेस येतील, तर ह्या अपयशांना आणि चॅलेंजेसला कसं त्यांनी फेस करावं? ठीक आहे, काही चॅलेंजेस येतातच. आपण जेव्हा बिझनेस सुरू करतो सगळ्यात पहिलं चॅलेंज येणार ते तुमचं आर्थिकचा प्रॉब्लेम, फायनान्शियल प्रॉब्लेम. कारण बिझनेस सुरू करायचं म्हटलं म्हणजे तुम्हाला नोकरी एक क्विट करावं लागेल एक चांगल्या फ्लोमध्ये आल्यानंतर. किंवा जसं मी आता आधी सांगितलं की कोणी ब्लाइंडली बिझनेस सुरू करतात आणि सरळ त्याच्यावर जम्प करतात, त्यावेळेस त्यांना आर्थिकचा प्रॉब्लेम येणारच, कारण पैसाच राहत नाही, म्हणजे कॅपिटलच राहत नाही. म्हणून मी तो उपाय सुचवला की आधी थोडं कॅपिटल जमा करा, नंतर सुरू करा. तर एक आर्थिक प्रॉब्लेम असा येतो की जर तुम्ही बिझनेस सुरू केला तर तुमच्याकडे नोकरी नसते. नोकरी नसलं की तुमचा जो पगार आहे तो तुमचा बंद होतो. आणि पगार जर तुमचा बंद झाला तर तुम्हाला ते आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागेल. आणि आर्थिक अडचणीला तुम्ही सामोरं गेले तर तुमचं जे एक मेंटल एक प्रेशर असते, आणि मेंटल प्रेशरमुळे तुम्ही प्रॉपरली तुमचे डिसिजन घेऊ शकणार नाही. त्याच्यामुळे आधी जसं सांगितलं की कॅपिटल आधी जमा करा, त्याच्यानंतर तो निर्णय घ्या. दुसरा प्रॉब्लेम आहे स्किल सेटचा, की जर तुम्ही बिझनेस सुरू केला ठीक आहे, पण तुमच्याकडे त्या स्किलच नसतील तर तुम्ही तुमचा बिझनेस प्रॉपरली रन करू शकणार नाही. एकंदरीत काय की तुम्ही बिझनेस सुरू करण्याच्या आधी त्या बिझनेसबद्दल तुमची स्किल डेव्हलप करायला पाहिजे. जसं एक MBAचा कोर्स येतो किंवा बिझनेसचा आणखी भरपूर कोर्स येतात. मी असंही म्हणत नाही की तुम्ही कोर्स करायला पाहिजे एखाद्या कॉलेजमधून, पण तुम्ही आता यूट्यूबवरती, गुगलवरती, ChatGPTवरती बिझनेस कसं करावं, एक सक्सेसफुल बिझनेस कसं करावं, काय स्किल पाहिजे, हे सगळे मटेरियल अवेलेबल आहेत. तर तुम्ही तुमचं आधी स्किल डेव्हलप करायला पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठं चॅलेंज आणखी त्याच्यानंतर ते आहे तुमचं स्टॅबिलिटी, स्थिरता. नोकरीमध्ये कसं असते, एक तुमचं स्टेबल इन्कम सुरू असते. बिझनेसमध्ये तसं नसतं. बिझनेसमध्ये सतत काहीतरी फ्लक्च्युएशन, कमी जास्त असं होत राहणार आहे. तर एक स्थिरतेचा प्रॉब्लेम राहील. पण या अस्थिरतेला तुम्ही ओव्हरकम करू शकता तेच जर तुमचं स्किल सेट चांगलं असेल. लोकांना प्रॉपरली कसं मॅनेज करायचं, कोणत्या स्किल द्याव्यात, त्याच्यानंतर जी आर्थिक अडचण म्हटली मी की त्याला प्रॉपरली जर तुम्ही कॅपिटल जर तुम्ही प्रॉपरली तयार करून ठेवलं तर तुम्हाला एक स्थिरता येईल. स्थिरता आल्यामुळं तुमचं मेंटल पण स्टेबल राहील. मेंटल स्टेबल म्हणजे तुमचे जे मानसिक आहे ते पण तुम्ही स्टेबल राहील. आणि स्टेबल राहिल्यामुळं तुम्हाला एक प्रॉपर डिसिजन घेता येईल. आणि प्रॉपर जर तुम्ही डिसिजन घेऊ शकलात बिझनेसमध्ये तर तो ग्रो व्हायला खूप जास्त मदत होतं. आणि जर बिझनेस ग्रो होत असला म्हणजे अल्टिमेटली तुम्ही सक्सेस त्याच्यामध्ये होत आहेत. नक्कीच. एखाद्या व्यक्ती जो बिझनेस सुरू करत आहे, तर तुम्ही जसं आता स्किल्सबद्दल बोललात, तर पूर्ण तो सगळा डोलारा सांभाळण्यासाठी त्या मेन व्यक्तीमध्ये कोणकोणत्या स्किल्स असणं महत्त्वाचं आहे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिझनेस जे आहे तो एकटा माणूस सांभाळू शकत नाही. कारण एकदा जे रतन टाटा जी आहेत त्यांनी गोष्ट सांगितली होती की जर तुम्हाला खूप लवकर ग्रो करायचं आहे तर तुम्ही एकटं काम करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जर तुम्हाला लॉंग रनिंगसाठी बिझनेस चालवायचा आहे, तुमचं जर दीर्घदृष्टी आहे, एक लॉंग सक्सेसफुल बिझनेस चालवायचा आहे, तर तो बिझनेस एकटा माणूस करू शकत नाही. त्यासाठी टीमवर्क पाहिजे. तर त्या टीमला कसं हायर करायचं, कोणते स्किल्ड पर्सन घ्यायचे, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं हे की स्किल्ड पर्सन घेतल्यानंतर बिझनेसचा हा एक फंडामेंटल कन्सेप्ट आहे की राईट जॉब टू दी राईट पर्सन. म्हणजे योग्य माणसाला तुम्ही योग्य काम द्यायला पाहिजे. जर तुम्ही योग्य माणसाला योग्य काम दिलं तो माणूस तो काम बरोबर करेल आणि काम बरोबर झाल्यामुळे तुमचा बिझनेस ऑटोमॅटिकली ग्रो होईल. याच्या विरुद्ध तुम्ही प्रॉपर माणसाला जर प्रॉपरली काम नाही दिलं तर तो ते काम करू शकणार नाही. तर फेलियरचे चान्सेस खूप जास्त आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं की योग्य माणसाला योग्य काम द्यायला पाहिजे, हे तुमच्याकडे स्किल असायला पाहिजे. त्याच्यानंतर बिझनेस स्किल की सध्या कोणत्या गोष्टीला डिमांड आहे, कस्टमर काय डिमांड करतात, ह्या गोष्टी तुम्हाला, आपण त्याला बिझनेसच्या भाषेमध्ये फोरकास्टिंग म्हणतो. फोरकास्टिंग की त्या गोष्टी तुम्हाला आधीच माहिती पाहिजे. तर ह्या स्किल त्या बिझनेसमॅननी आधी डेव्हलप करावं
मला तर हे वाटते की जेव्हा एखादा माणूस नोकरी करते, कारण आपला विषयच तो आहे की नोकरीकडून बिझनेसकडे किंवा व्यवसायाकडे तो जो तुमचा प्रवास आहे त्याच्यावर आपण डिस्कस करतोय. तर एखादा माणूस जर नोकरी करते तर त्याच वेळेस त्यांनी बघायला पाहिजे की मार्केटमध्ये कुठल्या गोष्टीची डिमांड आहे, त्याच्याबद्दल तुम्ही त्याचं स्किल सेट तुम्ही आत्मसात करायला पाहिजे, तसं बिझनेस तुम्ही स्टार्ट करायला पाहिजे, तर सक्सेसफुलचे चान्सेस नक्कीच वाढतात. सर, तुम्ही जसं आता टीम मॅनेजमेंटबद्दल बोललात, तर टीम मॅनेजमेंटमधला तुमचा अनुभव काय सांगतो? माझा अनुभव हा सांगतोय की याला आपण म्हणूया एम्प्लॉई मॅनेजमेंट किंवा टीम मॅनेजमेंट. याच्यामध्ये विषय असा आहे की ज्या माणसाने बिझनेस सुरू केलेला आहे त्याला नेहमीच असं वाटतं की माझ्या एम्प्लॉईनी किंवा माझ्या टीमनी माझ्यासाठी काम करावं आणि त्यांनी त्याचा 100% द्यावं. खूप जागी असं होत नाही, पण खूप जागी असं होतं पण. म्हणजे एम्प्लॉई प्रामाणिकपणे काम करतो, पण बॉस त्याच्या कामाला पाहिजे तेवढं अप्रिशिएट करत नाही. तर त्याला तुम्ही अप्रिशिएट केलं नाही तर त्याचा कॉन्फिडन्स कुठेतरी डाऊन लेवलला जाईल, आणि त्याचा कॉन्फिडन्स जर डाऊन लेवलला गेला तर त्याचा डायरेक्टली अफेक्ट होतो, परिणाम होतो त्याच्या कामावरती. त्याच्या कामावरती जर परिणाम झाला तर अल्टिमेटली इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर बिझनेस ग्रोथ. म्हणजे बिझनेस ग्रोथला तो इम्पॅक्ट करेल. म्हणण्याचा उद्देश हा की जो बॉस आहे किंवा जो ओनर आहे बिझनेसचा, त्यांनी त्याच्या एम्प्लॉयच्या कामाचं रिस्पेक्ट करायला पाहिजे. म्हणजे काय, त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे त्याचं एम्प्लॉईचा जो पेमेंट आहे त्या बॉसनी त्या एम्प्लॉईचं पेमेंट एक रिस्पेक्टेबल करायला पाहिजे. म्हणजे रिस्पेक्टफुल पेमेंट असायला पाहिजे. म्हणजे समजा एखाद्या माणसाचं काम 50,000च्या लेवलचं असेल मंथली, आणि त्याचा बॉस जर त्याला फक्त 10,000 रुपये देत असेल तर त्याला ते रिस्पेक्टफुल पेमेंट मिळत नाही आहे. तर जेव्हा की तो एक खूप चांगला स्किल्ड पर्सन आहे, खूप चांगला काम करू शकतो, पण कारण त्याला एक रिस्पेक्टफुल पेमेंट मिळत नाही आहे, त्याच्यावर तो तेवढा काम करू शकणार नाही. हा डायरेक्टली इम्पॅक्ट करेल त्यांच्या बिझनेस ग्रोवरती. तर या गोष्टी त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. सर, बिझनेस या क्षेत्रात पुढील 5 वर्षात जर बोलायचं झालं तर कोणकोणत्या संधी या बिझनेस क्षेत्रामध्ये आहेत? जसं की तुम्हाला माहिती आहे की येणारा काळ आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे, त्याला आपण AI म्हणतो. तर जे युवा पिढी आहे, मी तर म्हणेल की युवा पिढीच नाही, पण जे आता जे पण लोक आहेत त्यांनी AIचं नॉलेज आत्मसात करायला पाहिजे. आणि समजा आपण त्या AIच्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण आपलं बिझनेस किंवा स्टार्टअप ज्याला आपण म्हणतो ते जर आपण सुरू करू शकलो तर याचा सक्सेसफुलचा रेट खूप चांगला राहील. कारण येणारा काळ आता AIचा आहे, AIचे नवीन नवीन टूल येत आहे. तर त्याच्यामध्ये लोकांनी, मेनली युवांनी त्याच्यामध्ये आता आपलं बिझनेस सुरू करावं, हे पहिलं. दुसरं आहे, जसं आता AIचा क्रेज वाढत आहे तसं तसं आता इंटरनेटवरती फ्रॉड पण वाढत चाललेले आहेत. त्याला म्हणतो आपण सायबर अटॅक्स. तुम्ही येत्या काळामध्ये न्यूजमध्ये ऐकत असाल की याच्यासोबत फ्रॉड झाला, त्यांनी त्या लिंकवर क्लिक केलं तर अकाउंटमधले पेमेंट, त्याचा पैसा साफ झाला बँकेमधला, असं खूप तुम्ही न्यूज ऐकलं असेल. तर हे जे सायबर अटॅक आहेत हे खूप जास्त वाढलेले आहेत, आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचे अटॅक्स आणखी वाढत जातील. म्हणजे कसं आहे, कुठली जर गोष्ट आली जगामध्ये तर त्याच्या 2 बाजू नेहमीच राहतील, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. तर आपण जर AIचे फायदे जर बघितले पॉझिटिव्ह वेनी खूप आहेत, पण अल्टिमेटली जर निगेटिव्ह त्याच्या गोष्टी जर पाहिल्या ते त्याच्यापेक्षा खूप जास्त भयानक आहेत. तर एक आणखी ज्याला आपण म्हणून बिझनेस करू शकतो तुम्ही आपण, ते आहे सायबर सिक्युरिटी. एक सायबर सिक्युरिटीमध्ये पण तुम्ही जर तुमची कंपनी इस्टॅब्लिश करू शकलेत तर त्याला पण खूप चांगला वाव राहणार आहेत. तुम्ही पण ऐकलं असेल की जसं बँक वगैरे, आपण बँकमध्ये ट्रान्झॅक्शन करतो किंवा बँकचे सॉफ्टवेअर असतात, ज्याने सॉफ्टवेअर डेव्हलप केलेले आहेत ते चांगलं, काही प्रॉब्लेम नाही आहे. सॉफ्टवेअर व्यवस्थित सुरू आपण जे यूज करतो हे त्याचा पॉझिटिव्ह भाग झाला त्या सॉफ्टवेअरचा. आपल्याला ते एक चांगली दुनिया दिसत आहे त्याची. पण त्याचं जर तुम्ही बँकमध्ये जाऊन पाहिलं तर त्या बँक्स, त्या कंपन्या खूप सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट जे लोक असतात त्यांना हायर करून ठेवतात की बघा की काय काय अटॅक्स होत आहेत, कुठे कुठे आपलं त्याला आपण म्हणतो एक प्रॉब्लेम आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये. तर त्याच्यामध्ये पण आपण जर बिझनेस करू शकलो
तर येणाऱ्या काळामध्ये त्याला नक्कीच खूप चांगला फायदा आणि बिझनेस नेहमीच तो ग्रो होईलच होईल. त्याच्यानंतर CRM टाईपचे सॉफ्टवेअर, त्याला आपण म्हणतो कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, एक हेल्थ सेक्टर पण याच्यामध्ये पण आपण बिझनेस करू शकतो. बिझनेस मला वाटते असं असायला पाहिजे की त्याच्यामध्ये विन विन पॉलिसी असायला पाहिजे. विन विन पॉलिसी म्हणजे काय की ज्याने तो बिझनेस ओपन केलेला आहे तो ओनर, हां. त्याचा तर फायदा असायलाच पाहिजे, पण जो कस्टमर आहे त्याचा पण त्याच्यामध्ये फायदा असायला पाहिजे. ही गोष्ट मी यासाठी म्हणतोय कारण आजकाल मी जे बिझनेस पाहतोय त्यामध्ये तो ओनर फक्त स्वतःचा फायदा पाहतोय, तो हे बघत नाही की त्या कस्टमरचं त्याच्यामध्ये किती नुकसान आहे. फॉर एक्झाम्पल, तुमचा पॉडकास्टच्या माध्यमातून ही गोष्ट मी सांगू इच्छितो की आजकाल जे मार्केटमध्ये चिप्स येतात, चिप्सचे पॅकेट, हां. तर तो बिझनेस करणारा कोणतरी ओनर आहे, ते चिप्स तो लोकांना वाटतोय, विकतोय, त्याच्यामध्ये फायदा कोणाचा आहे? अल्टिमेटली त्या बिझनेस ओनरचा फायदा तर आहेच आहे, पण कस्टमरचा फायदा आहे का? त्यांनी जर ते चिप्स खाल्लेत, त्याला माहिती नाही त्याच्यामध्ये किती पाम ऑइल्स आहेत, काय काय त्याच्यामध्ये केमिकल्स टाकलेले आहेत, तर जो कस्टमर त्या चिप्सला खातोय, मेनली लहान मुलं, त्याच्या शरीराला ते नुकसानदायक आहेत. तर याला आपण विन विन पॉलिसी म्हणायची का? नाही. विन कोण झाला? बिझनेस ओनर झाला. नुकसान कोणाचं झालं? कस्टमरचं. तसं नसायला पाहिजे. तुमचं बिझनेस मॉडेल कसं असायला पाहिजे? तुम्ही पण जिंकायला पाहिजे, कस्टमर पण जिंकायला पाहिजे. जिंकायला पाहिजे म्हणजे काही स्पर्धा नाही आहे ही. जिंकायला पाहिजे म्हणजे तुमचा पण फायदा व्हायला पाहिजे, त्यांचाही फायदा व्हायला पाहिजे. आणि जेव्हा कस्टमरला कळतं की या प्रोडक्टला घेतल्यानंतर माझा फायदा आहे, तो पुन्हा परचेस करेल, तो पुन्हा बाकी लोकांना रेफर करेल. अल्टिमेटली ते लोक तुमचंच प्रोडक्ट परचेस करणार आहेत, तर अल्टिमेटली तुमचा फायदा म्हणजे तुमचा बिझनेस ग्रो होत आहे. अल्टिमेटली तुमचा बिझनेस ग्रो होत आहे, तुमचे कस्टमर ग्रो होत आहे, दोघांचा फायदा आहे, म्हणजे अल्टिमेटली आपला भारताचा फायदा आहे. हे दोघेच जर ग्रो झाले तर अल्टिमेटली आपला भारत ग्रो होईल. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. सर, असा विचार जर भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बिझनेसमॅननी केला तर नक्कीच भारताला खूप मोठा हातभार लागेल. तुम्ही जसं आत्ता सांगितलं की बिझनेसमॅनची मानसिकता कशी राहायला पाहिजे, तर एखादा माणूस जर नोकरीकडून व्यवसायाकडे वळत असेल तर त्यांनी त्याची मानसिकता कशी बदलायला हवी? नक्कीच. तर याआधी मी तुम्हाला सांगितलं की आधी त्यांनी बघायला पाहिजे की त्यांनी ते जे जॉब तो करतोय ते बाय चान्स करतोय की बाय चॉईस करतोय. जर तो बाय चॉईस करतोय तर मग त्याचे जे टार्गेट्स त्यांनी सेट केलेले आहेत, मी आधी पण डिस्कस केलं होतं की प्रत्येक माणसाने आधी हे बघावं की जो पण तो काम करतोय तो बाय चॉईस आहे की बाय चान्स आहे. आणि दुसरं म्हटलं म्हणजे टार्गेट, लाईफमधलं टार्गेट काय आहे, ह्या गोष्टी जर माहिती असल्या तर तुम्हाला सक्सेसफुलचे चान्सेस तुमचे खूप जास्त वाढतात. एक नोकरदारनी एखाद नोकरदारनी ही गोष्ट स्वतःला विचारायला पाहिजे की जे पण तो काम करतोय ते बाय चान्स आहे का बाय चॉईस आहे. बाय चॉईस आहे, खूप चांगलं आहे, मग त्याने त्यातून तुमचे टार्गेट अचीव होत आहेत का? होत जर असेल, हे गोष्ट मी का बरं म्हणतोय, कारण नोकरदार माणूस एक 50,000 रुपये मंथली कमवणारा पण आहे आणि एक नोकरदार माणूस 4 लाख रुपये 5 लाख रुपये मंथली कमवणार पण आहेत. हे मी बघितलेलं आहे आणि हे आम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्याच्यामुळे मला याच्याबद्दल अनुभव आहे आणि म्हणून ते बोलू शकतोय मी. तर समजा एखाद्या माणसाला 1 कोटी रुपये पाहिजे त्याच्या आयुष्यामध्ये, आयुष्य जगण्यासाठी चांगलं, आणि समजा तो मंथली 5 लाख रुपये कमवत आहेत, तर ऑब्व्हियसली तो त्याचा बाय चॉईस आहे आणि त्याचं टार्गेट पण अचीव होणार आहे, तर त्याने मग बिझनेसकडे वळण्याची गरज नाही आहे. पण जो एक नोकरदार आहे ज्याचा पेमेंटच 50,000 रुपये आहे आणि त्याचं टार्गेट काही इतकं मोठं आहे तर तो अचीव करू शकणार नाही. मग यावेळेस त्यांनी विचार करायला पाहिजे की नाही, हे नोकरी जे आहे, हे माझं जे स्वप्न आहे, माझे जे लाईफमधले उद्दिष्ट आहे, हे पूर्ण करणार नाही आहे. मग काय करायला पाहिजे, तर त्यांनी बिझनेसबद्दल विचार करायला पाहिजे. जेव्हा मी म्हणतो की बिझनेसबद्दल विचार करायला पाहिजे, तर मग तो माणूस मला विचारेल की सर हो ठीक आहे, मला बिझनेस करायचा आहे, पण मी कोणता बिझनेस करू? तरी तुम्हाला कोणी घरी येऊन सांगणार नाही आहे की तुम्ही कुठला बिझनेस करायला पाहिजे. हे तुम्ही स्वतः ओळखायला पाहिजे आणि हे म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये बघायला पाहिजे की कस्टमरला कोणत्या गोष्टीची नीड आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला तुमच्या आता पॉडकास्टच्या माध्यमातून सांगतोच, आजकाल जे लोक आहेत ते 12वी सायन्स, त्याच्यानंतर मेडिकलमध्ये जातात, इंजिनिअरिंगच्या कॉलेजेसमध्ये इतक्या ॲडमिशन्स आहेत की ॲडमिशन मिळत नाही आहे, ते फुल आहे. पण तुम्ही एक न्यूज चॅनल जर बघितलं, न्यूज चॅनल म्हणण्यापेक्षा एक पॉडकास्ट म्हणा किंवा यूट्यूबवरती चॅनल आहे, सात्विक मुवमेंट म्हणून.
तर त्यांनी तुम्ही तुमचं जीवन कसं जगायला पाहिजे याच्याबद्दल सांगत आहेत ते. तर मी पण तुम्हाला रिकमेंड करतो की ते जरा बघा, तसं इम्प्लिमेंट करा, कारण त्याच्यामध्ये पण विन विन पॉलिसीज आहेत. तर तुम्ही जर नोकरीमध्ये सॅटिस्फाय नसेल, तुम्ही मार्केटमध्ये जरा जा, बघा की कस्टमरला कुठल्या गोष्टीची नीड आहे. तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आणखी गोष्ट सांगतो. कस्टमरकडे किंवा लोकांकडे यावेळेस पैसा आहे खर्च करण्यासाठी. तर बिझनेस ज्याला करायचा आहे तर त्यांनी हा प्रश्न आधी स्वतःला विचारायला पाहिजे की कस्टमरकडे पैसे आहेत, ठीक आहे, परचेस करण्यासाठी, पण तुमची पात्रता आहे का ते पैसे घेण्याची? पात्रता म्हणजे काय की तुमचा तसा बिझनेस मॉडेल आहे का की तुम्ही त्यांच्याकडून पैसे घेऊ शकाल. मी आधीच म्हटलं, तुमची पॉलिसी बिझनेसमध्ये कशी असायला पाहिजे? विन विन पॉलिसी असायला पाहिजे. कस्टमर रेडी आहेत, तुम्ही त्यांना बेटर मेडिकल फॅसिलिटीज द्या, कस्टमर तुमच्याकडे येतील. कस्टमर इज रेडी टू पे यू. आर यू एलिजिबल फॉर दॅट? तर तुम्हाला स्वतःला समजेल की आपली एलिजिबिलिटीच नाही आहे, आपली पात्रताच नाही आहे. जसं मी याला आणखी जरा इलॅबरेट केलं की खूप लोक म्हणतात की मी देवाची खूप जास्त भक्ती करतो, उपवास करतो, पण देव मला भेटत नाही किंवा दिसत नाही. बघा, देव त्याचं रूप दाखवायला तयार आहे. देवाने त्याचं रूप दाखवलेलं आहे अर्जुनाला पण त्या देवाला बघण्याची पात्रता आपल्यामध्ये आहे का हे आधी स्वतः विचारायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता मी टीचिंग फील्डमध्ये असल्यामुळं मला हे एक्झाम्पल देण्याची सवय आधीपासूनच आहे, कारण मला असं वाटतं की कुठली गोष्ट जर तुम्हाला समजून सांगायची असली तर एक उदाहरणमार्फत जर तुम्ही समजून सांगितलं तर गोष्ट लवकर चांगली समजते. जसं की मी जर तुम्हाला म्हटलं की दुपारी 12 वाजताचा जो सूर्य आहे त्याच्याकडे तुम्ही एकटक पहा, तर तुम्ही पाहू शकणार का? नाही पाहू शकणार. म्हणजे तुमची पात्रता आहे का? तर नाही आहे. मग ज्या देवाला तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करताय तो तर अनंत कोटी सूर्याच्या प्रकाशा एवढा आहे, मग तुमची पात्रता का त्याला बघण्याची? नाही आहे. म्हणण्याचा उद्देश हा की जर एखादी गोष्ट तुम्हाला करायची असली तर स्वतःला विचारायला पाहिजे की तुमची पात्रता आहे का. फॉर एक्झाम्पल, आणखी एक उदाहरण देतो तुमच्या मार्फत की जर मला इंजिनिअरिंगचं एज्युकेशन घ्यायचं आहे तर मला ॲडमिशन करावं लागेल. आणि समजा माझी वय आता 6 वर्षाची आहे किंवा 5 वर्षाची आहे, तर माझी एलिजिबिलिटी आहे का तो इंजिनिअरिंग कोर्स करण्याची? नाही आहे. मग काय करायला पाहिजे? तर तुम्ही तुमचं ते जे स्किल आहे ते वाढायला पाहिजे, तुम्ही त्याचं पात्र व्हायला पाहिजे. तर अल्टिमेटली हे की तुम्ही बिझनेस करण्याच्या पात्रतामध्ये बसता का? कस्टमरला ओळखा, त्याची नीड ओळखा, विन विन पॉलिसी ओळखा, आणि जेव्हा तुम्हाला कळलं की हो तुम्ही बिझनेस करू शकता तर नोकरी न सोडता कॅपिटल जमा करा आणि तो बिझनेस हळूहळू सुरू करा पॅरलली. नोकरी सोडू नका. आणि ज्यावेळेस तुम्हाला कळलं की हो आता बिझनेस चांगला फ्लोमध्ये सुरू झालेला आहे, मग ती नोकरी क्विट करा आणि मग बिझनेसमध्ये टोटल कॉन्सन्ट्रेशन करून मग ती वाढवा. नक्कीच सर, तुम्ही या उदाहरणांमार्फत अगदी व्यवस्थित असं समजून सांगितलं की नेमकं काय करायला पाहिजे आणि स्वतःला ते विचारणं किती गरजेचं आहे. सर, आजचा शेवटचा प्रश्न, तुम्ही जी नवी पिढी या क्षेत्रात येऊ पाहते त्यांना काय सल्ला द्याल? मी त्यांना हे सल्ला देईल की मी माझा पर्सनल तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो की मी जो डेटा काढलेला आहे त्याच्यानुसार भारतामध्ये 25 कोटी असे युवा आहेत ज्यांची वय 21 ते 30 वर्षाची आहे. त्यापैकी फक्त 9 कोटी लोकांना जॉब्स मिळालेले आहेत. म्हणजे काय? तर कमीत कमी 15 कोटी मुलं हे जॉबच्या शोधामध्ये आहेत. तर मला असं वाटते की आपण सगळेच जर जॉबकडे पडत राहिलो तर जॉब असून असणार किती. माझं सजेशन हा आहे की ज्यांना नोकरी मिळालेली आहे, ज्यांचे 4-5 वर्ष नोकरीमध्ये गेलेले आहेत, त्यांनी आता हळूहळू बिझनेसचा विचार करावं आणि बिझनेस ओपन करावं, म्हणजे जॉब क्रिएट होतील. सो दॅट हे आता जे 15 कोटी जे संख्या सांगितली मी, जे आतुरतेने आता बिझनेसची वाट पाहत आहेत, ज्या लोकांनी आता बिझनेस सुरू केला तर ते तिथे नोकरी निर्माण होतील आणि या लोकांना नोकरी मिळेल. तर युवा पिढींना हेच माझं सजेशन राहील, ज्यांना जॉब नाही आहे सध्या त्यांनी स्किल घ्या, आधी नोकरीच करा 3-4 वर्ष, म्हणजे तुम्हाला त्या नोकरीमधून अनुभव येईल. आणि ज्या लोकांनी जॉब केलेला आहे त्यांनी आता हळूहळू बिझनेसकडे लक्ष द्यावं,
बिझनेस सुरू करावं, म्हणजे त्याच्यामार्फत रोजगार निर्मिती होईल आणि नवीन नवीन लोकांना नोकरी मिळेल आणि त्यांनी नोकरी घेऊन पण 4-5 वर्ष काम करून त्यांनी पण बिझनेस ओपन करायला पाहिजे. आपण जर हा प्रोटोकॉल फॉलो केला तर मला असं वाटते की जो भारत स्वप्न पाहतोय की येणाऱ्या काळामध्ये त्याला जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था व्हायचं आहे, तर ते खूप लवकर अचीव होईल आणि मेन म्हणजे सगळे लोक याच्यामुळे समाधानी पण राहील. नक्कीच सर, तुम्ही खूपच महत्त्वाचं मोलाचं मार्गदर्शन आजच्या या पॉडकास्टमार्फत युवकांना केलं. जी युवा पिढी उद्योजकतेच्या क्षेत्रात येऊ पाहते त्यांनी ती स्वतःची मानसिकता बनवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे की आधी स्वतःची पात्रता आहे का ते ओळखणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून आज या मुलाखतीसाठी आलात. तुमचं मनापासून आभार. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.